श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, कधी तुमच्याबरोबर असं झालं का की तुम्ही खूप काही ठरवलं, खूप मेहनत केली, पण शेवटच्या क्षणी सगळं थांबलं. जो विचार केला तो झाला नाही आणि मनात प्रश्न आले, हे का झालं? कोणी विरोधात आहे का? कोणीतरी प्रगती थांबवत आहे का? आपण जे विचार करतो ते लगेच घडावं अशी आपली इच्छा असते. पण स्वामींचा नियम वेगळा असतो. तुम्ही लहान रोपटं लावलं आणि दुसऱ्या दिवशी फळ मागितलं, तर ते शक्य आहे का? नाही. तसंच तुमच्या आयुष्यातील गोष्टींचं आहे. काही गोष्टी उशिरा होतात, कारण त्या मोठ्या होण्यासाठी वेळ घेतात. कधी अपयश म्हणजे थांबणं नसतं, ते वाचवणं असतं. लोक म्हणतात, कोणीतरी तुमची ग्रोथ थांबवला आहे का? पण खरा शत्रू कोण आहे? तुमची भीती, तुमचा आत्मविश्वास कमी होणं, इतरांचं मत जास्त महत्त्वाचं वाटणं. स्वतःवर शंका हा शत्रू बाहेर नाही, तो आत आहे. जेव्हा तुम्ही घाबरता, तेव्हा तुमची शक्ती कमी होते. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, तेव्हा कोणीही तुमची प्रगती थांबवू शकत नाही. कधी-कधी काहीतरी घटना घडत असतात आणि म्हणतो, अचानक कसं काय? पण ती तुमच्या आयुष्यातील नवी दिशा असते. लोकांना वाटतं कोणीतरी ही प्रगती रोखतोय. पण लक्षात ठेवा, जर स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर असेल, तर जगातील कोणतीही शक्ती तुमचा मार्ग बंद करू शकत नाही. तुमचं कर्म, तुमचा प्रयत्न आणि तुमचा विश्वास हीच तुमची खरी ढाल आहे. स्वामींची कृपा म्हणजे ती असे असते, समस्यात धैर्य, अपयशात संयम, अंधारात आशा आणि पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची शक्ती. ही शक्ती जर तुमच्यात आहे, तर समजा कृपा आहे. तू जो हा व्हिडिओ पाहतो आहेस, तुझ्या आयुष्यात जे थांबलं आहे ते संपलं नाही. तुझ्या विरोधात कोणी उभा असेल तर घाबरू नकोस. तुझा मार्ग स्वामींनी आखलेला आहे, तुझं चांगलं होण्यासाठी. काही गोष्टी उशिरा घडत आहेत. डोळे मीट, मनातल्या भीतीला सांग, मी तुला सोडतो. मनातल्या शंकेला सांग, मी आता विश्वास निवडतो. आणि मनात म्हणा, स्वामी माझ्या प्रयत्नांना बळ द्या. माझ्या प्रयत्नाला स्थिरता द्या. माझ्या मार्गाला प्रकाश द्या. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल, जय जय श्री स्वामी समर्थ लिहा. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा, ज्याला आज धैर्याची गरज आहे. स्वामी कृपा चॅनेल सबस्क्राईब करा. कारण इथे अंधश्रद्धा नाही, इथे आहे विश्वास, सकारात्मकता आणि आध्यात्मिक बळ. जो विचार केला ते झालं नाही, पण स्वामींची कृपा आहे. सत्य समोर येणार आहे. तुमच्या आयुष्यातील लपलेलं कारण उघड होणार आहे. भक्तांनो, पहिल्यांदा आपण समजून घेतलं, शत्रू बाहेर नसतो, तो अनेकदा आपल्या मनात असतो. पण आता आपण बोलणार आहोत त्या गोष्टीवर, जी तुम्हाला आतून हलवेल. कधी-कधी आयुष्यात काही लोक आपल्याजवळ असतात, हसतात, आपल्या प्रगतीवर टाळ्या वाजवतात. पण मनात काय चाललं आहे ते आपल्याला कळत नाही. प्रत्येकजण तुमचा नसतो. तुम्ही चांगले आहात म्हणून सगळेच चांगले असतील असं नाही. तुमचं हृदय स्वच्छ आहे म्हणून सगळ्यांचंच तसं असेल असं नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही संशयी व्हा. याचा अर्थ एवढाच आहे, डोळे उघडे ठेवा, पण मन कडू करू नका. स्वामींची कृपा म्हणजे तुम्हाला योग्य वेळी योग्य दाखवणे. तुमची प्रगती काहींना सहन होत नाही, पण हे सत्य आहे. जेव्हा तुम्ही शांत होता, कोणी विचारत नाही. पण जेव्हा तुम्ही उभे राहता, प्रगती करता, यशस्वी होता, तेव्हा काहींना त्रास होतो. का? कारण तुमची उंची त्यांना त्यांच्या मर्यादा दाखवते. पण लक्षात ठेवा, त्यांचा मत्सर करणे म्हणजे तुमची ओळख नाही. तुमच्यासोबत जे घडलं, जे अचानक बिघडलं, ते कदाचित तुमच्यासाठी मोठ्या समस्यातून वाचवणं होतं. जर एखादं नातं तुटलं असेल,
तर कदाचित ते भविष्यात तुमचं मन तोडलं असतं. जर एखादी संधी गेली असेल, तर त्यापेक्षा मोठी तुमच्यासाठी ठेवलेली आहे. आपण जे गमावतो ते नेहमी नुकसान नसतं. कधी-कधी ते जागा मोकळी करणं असतं. स्वामींची शांत कृपा कशी असते ते पहा. स्वामी आवाज करत नाहीत, ते घोषणा करत नाहीत. ते फक्त शांतपणे तुमचा मार्ग साफ करत राहतात. तुम्ही कधी विचार केलात का? किती समस्या येणार होती, पण आलीच नाही. किती वेळा तुम्ही वाचलात आणि कळलंच नाही. हीच तर स्वामींची कृपा असते. आता तुमची वेळ सुरू होते. जो काळ कठीण होता, तो तुम्हाला तयार करत होता. तुमची सहनशक्ती वाढवत होता. तुमचं मन मजबूत करत होता. आता पुढचा टप्पा वेगळा आहे. तुम्हाला थांबवणाऱ्या गोष्टी हळूहळू दूर होत आहेत. पण लक्षात ठेवा, संयम सोडू नका. प्रयत्न थांबवू नका. मनात कटुता ठेवू नका. कारण तुमचा विजय शांत आणि स्थिर असेल. आज जे तुम्ही ऐकत आहात, कदाचित हे तुमच्यासाठीच असेल. तुमच्या आयुष्यात एक सत्य उघड होणार आहे. काही लोक स्वतःहून दूर जातील. पण घाबरू नका. जे टिकेल ते खरं असेल. 5-7 मिनिटे डोळे मिटा आणि मनातल्या प्रत्येक व्यक्तीचा विचार करा. ज्याच्यामुळे तुम्हाला वेदना झाल्या, आता हळूच म्हणा, मी तुला माफ करतो. कारण माफी म्हणजे त्यांच्यासाठी नव्हे, तुमच्यासाठी, शांततेसाठी असते. जर तुम्हाला जाणवत असेल की हा संदेश तुमच्यासाठी होता, तर कमेंटमध्ये लिहा, माझा विश्वास दृढ आहे. हा संदेश त्या व्यक्तीला पाठवा जी सध्या संघर्षात आहे. आणि स्वामी कृपा चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण इथे भीती नाही, इथे आहे जागृती. भक्तांनो, कधी तुम्हाला कोणी हसून म्हटलं का, तुमच्याकडून काहीच होणार नाही? कधी तुमच्या स्वप्नावर कोणी शंका घेतली का? कधी तुमच्या यशापूर्वीच तुम्हाला अपयशी ठरवलं गेलं का? हा आजचा संदेश त्या प्रत्येकांसाठी आहे, ज्याला दुर्लक्षित केलं गेलं, पण जो आतून तुटला नाही. लोक जेव्हा तुम्हाला कमी लेखतात, तेव्हा ते तुमची किंमत सांगत नाहीत. ते त्यांची मर्यादा दाखवतात. त्यांना तुमची क्षमता दिसत नाही, कारण त्यांनी स्वतःला कधीच इतकं मोठं पाहिलं नाही. तुमची स्वप्न मोठी असतील, तर लहान विचारांचे लोक घाबरतात. पण शांत राहणं म्हणजे हार नव्हे. शांत माणूस निरीक्षण करतो. शांत माणूस शिकतो. शांत माणूस योग्य वेळेची वाट पाहतो आणि जेव्हा तो उभा राहतो, तेव्हा इतिहास बदलतो. आज जे तुमच्यावर हसत आहेत, ते उद्या तुमच्या यशाच्या गोष्टी ऐकतील. आज जे तुम्हाला थांबवतात, ते उद्या तुमच्याकडून सल्ला मागतील. पण लक्षात ठेवा, विजय सुडाने नव्हे, संयमाने गाठायचा असतो. तुमचं यशच तुमचं उत्तर असेल. त्याला त्यांच्या कर्माचं फळ मिळतंच. पण तुमचं काम बदला घेणं नाही. तुमचं काम आहे स्वतःला इतकं मजबूत बनवणं की कोणाचं मत तुम्हाला हलवू शकणार नाही. हा काळ तुमच्या तयारीचा आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, त्यांनी तुमच्यात आग पेटवली आहे. आता ही आग रागाची नाही, ती जिद्दीची असावी. तुम्ही रडला आहात. तुम्ही एकटे बसून विचार केला आहात. खरंच मी कमी आहे का? पण नाही, तुम्ही वेगळे आहात. आणि वेगळं असणं सुरुवातीला लोकांना समजत नाही. आज आरशासमोर उभे राहा आणि स्वतःला सांगा, मी पुरेसा आहे, मी सक्षम आहे, माझा काळ येणार आहे. आणि त्यांना उत्तर तुम्ही देणार नाही, वेळ देईल. तुमचं यश शांत असेल, तुमची प्रगती स्थिर असेल आणि तुमचा आत्मविश्वास कोणाच्याही मतावर अवलंबून नसेल. या संदेशाचा अर्थ एकच आहे. जे थांबलं, जे बिघडलं, ते तुमच्या विरोधात नव्हतं. ते तुम्हाला मजबूत बनवत होतं. तुमच्यावर हसणारे लोक तात्पुरते हसतात. पण तुमची जिद्द कायम असते. खरा विजय बदला घेण्यात नाही, स्वतःला सिद्ध करण्यात आहे. तुमचा काळ उशिरा येईल, पण जेव्हा येईल, तो स्थिर, शांत आणि मोठा असेल. त्यांना उत्तर तुम्ही देऊ नका, तुमचं यशच देईल. स्वामी भक्तांनो, स्वामींचा संदेश इथंच थांबूया आता. तुम्हाला हा स्वामींचा संदेश आवडला असेल
तर लाईक करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.